मध्ये विधानसभेसाठी मतदान करणार असतील तर अजित पवार यांना लोकसभेसाठी मदत करू असा थेट इशारा माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि भाजपच्या नेत्या अंकिता पाटील यांनी दिलेला आहे। दादांनी 3 वेळा पाठीत खंजीर खुपसल्याचा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केलाय। मात्र दादांनी कधीच शब्द दिला नाही, त्यांनी भरणेंना शब्द दिला आणि तो पाळला असा दावा अजितदादा गटाचे नेते नजीम मुल्ला यांनी दिलाय। आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या 3 वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे। त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे। त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। वरिष्ठांनी दादांवर दबाव तंत्राचा वापर केला, पण दादांनी सांगितलं मी भरणे मामांना शब्द दिलेला, तो शब्द तुमचा विचार करून द्यायला पाहिजे होता। मी बांधिलकी नाही आणि भरणे मामांना तिकीट दिली, जेणेकरून हर्षवर्धन पाटीलला काँग्रेस सोडायला लागली। तर त्यांचे चिरंजीवी काय बोलले तेव्हा ते किती राजकारणात सक्रिय होते याच्या बाबतीत मला काही टिप्पणी करायची नाही, पण एवढा ठामपणे सांगतो, दादांनी तेव्हा भरणे मामांना शब्द दिला होता आणि ते काँग्रेस सोडण्याच्या आधीचा नाट्यमय जे सर्व झालं होतं त्याच्या मी स्वतः दादांबरोबरचं